नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज एक स्पेशल अनबॉक्सिंग आहे। ॲक्च्युली हे खूप अगोदर करणार होतो मी, बट ते मला प्रोडक्ट आता भेटलं। मी ऑनलाईन मागवलं होतं, हे डिजिटेकचा मी माईक मागवलेला होता, बट तो ॲक्च्युली एक मला डिफॉल्टमध्ये आलेला पीस। सो मी रिप्लेस केला आणि रिप्लेस केल्याच्या नंतर जवळजवळ मला एक महिना झाला असेल, 1-1.5 महिना झाला असेल। 1-1.5 महिन्याच्या नंतर तो प्रोडक्ट आता आपल्याला भेटला आहे। मी खोलून चेक केला, तुम्ही बघू शकता, मी खोलून चेक केला त्याच्यासमोर। कारण परत हा जर डिफॉल्ट पीस निघाला तर मग परत तो रिप्लेस करा, परत मग 1 महिना जाणार। त्याच्यापेक्षा मग म्हटलं त्याच्यासमोरच काय ते ओपन करून टेस्ट चेक वगैरे करून आपण घेऊ। तर ओपन करूया। आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते त्यामुळे सॉरी। मी आता कंटिन्यू यायचा प्रयत्न करीन, त्यासाठी हा पहिला प्रयत्न म्हणजे माझा हा आहे डिजिटेकचा माईक। आपल्याकडे स्टार्टिंगला पहिले माईक नव्हता आणि मोबाईलवर आपण शूट करतो तो जो बॅकग्राऊंड नॉईस वगैरे आपला जास्त येतो, पंख्याचा किंवा बाहेर शूट करायला गेलो तर गाड्यांचा वगैरे। सो त्याच्यामुळे मी हा माईक मागवला आहे। तर कसं काय हा, याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत काय नाही, तुम्हाला कितीला पडला कितीला नाही, हा तुम्हाला घ्यायचा की नाही, यूज करायचा की नाही, मी तुम्हाला रिव्ह्यू देईन। तुम्हाला जर वाटलंच चांगलं तर व्हिडिओला नक्की लाईक कमेंट शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। मी तुम्हाला दाखवता याची अनबॉक्सिंग करून। हा अशा प्रकारे एक रॅपर असतो, पहिले तो नखाने मी फाडलाय। तुम्ही कशाने फाडू शकता, नेल कटर घ्या किंवा तुम्ही तुमच्या नेल्सनी पण फाडू शकता। असं काय एवढं हे नाही, हार्ड मटेरियल असं नाही। त्याच्यानंतर असा एक बॉक्स आपल्याला दिसेल। अरे हे प्लॅस्टिक आलं पहिले। असा एक बॉक्स असेल आपल्याला, हा त्याचा कव्हर आहे। आणि हा मेन बॉक्स आहे। हा आपला आहे तो हे आहे रिसिव्हर आहे, आणि हा जो आहे ना तो माईक आहे। तो हा चार्जेबल पण आहे, हा तुम्ही चार्जिंग सुद्धा करू शकता USB-C टाईपने। आणि हा जो आहे तो लाइटनिंग मध्ये पण येतो आणि USB-C मध्ये पण येतो। मी तुम्हाला दाखवतो काढून। हा रिसिव्हर झाला, बघू शकता तुम्ही, हा रिसिव्हर झाला लाइटनिंगचा आयफोनचा। आणि हा माईक झाला। माईक इकडे वरती तुम्हाला दिसेल बघा, हा माईक झाला। इथे C टाईप पोर्ट आहे चार्जिंग करायसाठी माईकला। त्याच्यानंतर याच्यामध्ये काय काय दिले ते आपण बघूया। हे पुस्तकी ज्ञान आहे, जर तुम्हाला वाचायचं असेल तुम्ही वाचू शकता, मला तर याची वाचायची गरज नाही वाटत आहे। हा एक छोटासा कंपार्टमेंट आहे, बॉक्स आहे। तर त्या बॉक्समध्ये आपल्याला काय काय भेटले ते बघूया। ओ वाव, नाईस, छान असं आपल्याला एक कव्हर भेटलंय, एकदम रापचिकमध्ये, रफ अँड टफमध्ये। जर तुम्ही कॅरी करायचं असेल, तुम्हाला काय विषय असेल तर तुम्ही कॅरी करू शकता असं इझिली पॉकेटमध्ये टाकून। म्हणजे काय खराब व्हायचं किंवा पिन डॅमेज व्हायची किंवा अजूनही काही प्रॉब्लेम व्हायचे वगैरे असं म्हणजे हे येणार नाही, प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला, काय पॉईंट भेटणार नाही। तर हा एक पाऊच दिलाय, आणि तो पण चांगल्या क्वालिटीचा, असं नाही की लोकल क्वालिटीचा आहे। इथे ब्रँडिंग आहे डिजिटेकची। आणि वरती ते नाडी दिले, हे बघू शकता, दादा कुंडकेची नाडी आहे। ठीक आहे, या प्रकारे म्हणजे क्वालिटी चांगली आहे, जास्त पातळ पण नाही, जास्त जाड सुद्धा नाही, क्वालिटी चांगली आहे। त्याच्यानंतर आपल्याला USB-C दिली आहे। अच्छा, हां, ओके, ह्याला चार्जिंगसाठी। ओके, जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर तुम्हाला हे लाइटनिंगच्या ऐवजी C टाईपमध्येच भेटेल। हा मी आयफोनला यूज करणार, त्याच्यामुळे मला हा लाइटनिंग ना भेटलाय। सो तुम्हाला जर अँड्रॉइड युजर असाल कोणी तर तुम्हाला हा C टाईपमध्ये सुद्धा भेटेल। ही कॉर्ड आहे, USB to C ही कॉर्ड आहे। तर हे आपण चेक करूया, माईक लावून पहिले चेक करूया। हा जो मी आता एक व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तो विदाउट माईक आहे, आणि आता जो व्हिडिओ येईल, आता जो नॉईस येईल तो माईकवरचा असेल। तर आपण चेक करूया काय फरक पडतो आपल्याला। तर भावांनो, मागाची थोडा विषय झाला ऍक्च्युली। हा जेव्हा इथे रेड लाईट येते बघा, ही रेड लाईट जेव्हा आलेली असते ना, तेव्हा हा माईक ऑन असतो। आणि अजून एकदा परत क्लिक कराल तर ब्ल्यू आणि रेड लाईट पेटते।
जसं मी मगाशी दाखवलं ब्ल्यू आणि रेड लाईट पेटवती, तर मला असं वाटलं, कन्फ्युजन होतं की ब्ल्यू आणि रेड लाईट लागल्यावर माईक चालू होतं. तर आता मी एवढं सगळं जे काय बोललो ते सगळं गेलं पाण्यात आणि ते पाणी पोचलं गंगेला. ठीक आहे, काय नाही, व्हिडिओ काढायचे व्हिडिओ बनवायचे बोलल्यावर थोडं मेहनत घेणं तर आपल्याला आहेच, काय विषय नाही. तर तुम्हाला मी हेच माईक बद्दल सांगत होतो. ही क्लिप आहे पाठी, एक क्लिपने तुम्ही शर्टाला सुद्धा टी शर्टला सुद्धा इझी तुम्ही हँग करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आणि आता जो आवाज येतोय आपला तो ह्या माईकने येतोय आवाज. तो कसा येतोय आवाज, पहिल्यापेक्षा आवाज चांगला येतोय, खराब येतोय, क्लिअर येतोय. पंखा चालू केलाय, मगाशी पंखा पण चालू नव्हता, तर त्या पंख्याचा पण आवाज येतोय का तुम्हाला, काय अजून बॅकग्राऊंड नॉईज म्हणजे बाहेर पोरं खेळतायत वगैरे त्यांचा पण आवाज वगैरे काय येतोय का तुम्हाला, काय नाही तर ते मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आता तुम्हाला जर हा परचेस करायचा असेल माईक तर मी ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देऊ इच्छितो. बाकी असं मेन रॉकेट सायन्स असं काय नाही याच्यामध्ये. मला पण हे आता समजलं, पाठीमागे बटन दिलेलं असतं ना, ते एकदा प्रेस करून ठेवाल तुम्ही तर तो ऑन होतो आणि एकदा परत प्रेस कराल तर मग तो बंद होतो. माईक ऑफ नाही होत, पॉज होतो. तुम्ही परत एकदा त्याला प्रेस कराल मग तो हे होतो, प्ले होतो माईक. तर हा माईक कसा वाटतोय तुम्हाला, कसा नाही वाटत तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. पुढे पण अशाच प्रकारचे काही व्हिडिओ येतील. तर ठीक आहे, आजची व्हिडिओ इथपर्यंतच होती. तुम्हाला व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं, काय वाईट वाटलं मला ते पण सांगा. माझं काय चुकीचं असेल मला तेही सुद्धा सांगा. मी काय चुकीचं बोललो असेल किंवा काय चुकीचं नॉलेज दिलं असेल तुम्हाला काय, तेही मला सांगा. माईकचा आवाज तुम्हाला कसा वाटतोय, क्लिअर वाटतोय, क्रिस्टल क्लिअर येतोय की बॅकग्राऊंड नॉईज तुम्हाला त्याच्यात ऐकायला येतोय किंवा काय, की हा म्हणजे उद्या तर मी टेस्ट करणार आहे त्याला बाहेरमध्ये आउटसाईडला. उद्या एका ठिकाणी जाणार आहे, ते मी तुम्हाला सांगेन. अजून डिसाईड नाही झालंय पण उद्या एका ठिकाणी जाणार आहे. तर हा माईक तेव्हा रिअल मध्ये टेस्ट होईल. आणि हे तुम्हाला मी बोललो मफलर, हा मफलर येतो, सॉक्स बोलता त्याला. तर तो तुम्ही लावल्याच्या नंतर ह्याचा बेनिफिट हा एक असतो की धूळ माती वगैरे आउटसाईडला असते आपल्या इथे, तर ती धूळ माती वगैरे आपल्या माईक मध्ये जाणार नाही. बाकी काही इश्यू असं म्हणजे असं मोठं काही कारण नसतं याचं. बाकी असं बोलतात की आवाज आपला क्लिअर येतो, म्हणजे फाटलेला आवाज येत नाही आपण जास्त जवळ घेऊन बोललो किंवा असं लांब ठेवून बोललो किंवा का असं. त्यात आता ते मी पण आता चेक करीनच व्हिडिओ कसा येतोय कसा आवाज. पण तुम्ही पण मला सांगा की व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं तुम्हाला, काय वाईट वाटलं तुम्हाला, आवाज कसा वाटला माईकचा, कसा नाही. तुम्हाला परचेस करायचं असेल मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक नक्कीच देईन. तर तुम्हाला आजची व्हिडिओ ही इथपर्यंतच होती. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर, कमेंट्स. तर आजची व्हिडिओ इथपर्यंत होती. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये असंच काहीतरी एक नवीन घेऊन किंवा असंच काहीतरी नवीन ठिकाणी घेऊन. हे आता मी घरात बसूनच शूट करतोय, पाठी थोडं ॲडजस्ट करा, कारण मला जेवढं कव्हर करता येत होतं मी तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न केला. हा पाठी मेकअपचा डबा वगैरे दिसत असेल आजीबाईचा, इथे अंथरुण वगैरे वगैरे पडले आहेत, तर थोडं ॲडजस्ट करा. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, गुड नाईट, काळजी घ्या.